मित्रांनो, मकर संक्रांत आणि एकादशी यावर्षी एकाच दिवशी आहे. तुमच्या मुलाबाळांसाठी, पतीसाठी, घरादारासाठी हा मंत्र तुम्ही बोला. 5 मिनिटे काढून तुम्ही हा मंत्र, हा उपाय नक्की करा. हा मंत्र चुकून सुद्धा चुकवू नका. मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झाले की नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला सण जो येतो तो येतो मकर संक्रांतीचा सण. यावर्षी मकर संक्रांतीचा सण हा 14 तारखेला आहे. 14 जानेवारीच्या दिवशी. आणि 14 जानेवारीच्या दिवशीच यावर्षी एकादशी आहे. आणि या एकादशीचा संक्रमण, या एकादशीचा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे महिलांनी किंवा पुरुषांनी ज्याला जमेल त्याने, खास करून जर विवाहित महिलांनी हा उपाय केला तर हा उपाय लागू होतो. तो पतीला सुद्धा लाभ देतो, मुलाबाळांना, घराला सुद्धा लाभ देतो. एकादशी आणि मकर संक्रांत म्हणजे विष्णूचा आणि सूर्यदेवाचा हा दिवस. तर नक्की या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा, अगरबत्ती दिवा लावा. मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना करा. पतीच्या नोकरीत प्रगती व्हावी, बिझनेस व्यापार चांगला चालावा, पतीचे आरोग्य चांगले राहावे, घर परिवारात सगळे लोक सुखी राहावेत, घर परिवारात कोणतीही समस्या अडचण येऊ नये अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही कमीत कमी 21 वेळेस आणि जास्तीत जास्त फक्त 1 माळ या मंत्राचा जप तुमच्या देवघरासमोर बसून नक्की करावा. हा मंत्र एकादशी आणि संक्रांत दोन्हीचे पुण्य तुम्हाला देईल. हा मंत्र काही असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नमः. कमीत कमी 21 वेळेस, जास्तीत जास्त 108 वेळेस, म्हणजेच संपूर्ण 1 माळ तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. सकाळी आंघोळ करून केला तरी चालेल, संध्याकाळी केला तरी चालेल. नक्की या मंत्राचा जप करा मित्रांनो. हा मंत्र जपाने तुम्हाला नक्की फायदा होईल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.